बुवा द्या द्या. हा बुवा दक्षिणा घ्या. 1001 रुपये प्रत्येकी. हा प्रत्येकी 1101 रुपये. घ्या घ्या घ्या. इंदुराणीच्या महालातली पूजा आहे, कळकट मळकट झोपड्यातली नाही. इंदुराणी वरच्या क्लासची वरच्या. काय कृष्णा राणी, अगं कुठं चाललीस? तेवढी खरकटी ताट उचलतीस का? ते काय आहे, 5 दिवसांनी लई मोठा जंगी कार्यक्रम आहे, त्याचीच तयारी करायची इंदुराणीला. म्हणून म्हणलं उत्तर पूजा बी आत्ताच उरकून घेतो. आणि ते कसं आहे, साडी दागिनं अवघडायला होतंय ना. उचलती का जरा? हा उचल उचल जा. आई, माझी आई हिथं प्रसाद द्यायला आल्या. तुझ्या घरातली खरकटी ताट उचलायला नाही. गौरी चल आपण घरला जाऊया. चल. एवढी कसली आकड म्हणायची ग? तुझी आई असलं फडकं घेऊन मिरवती, पोतेरा फिरवायच्या बी लायकीच नाही. ती काय आहे हे? हा गौरी गौरी आपण घरला जाऊया. चल चल. नाही आई, देवपूजा म्हणून लय ऐकून घेतलं हिचं, पण आता नाही. माझ्या आईची लायकी काढायच्या आधी तुझी लायकी आई. ही साडी माझ्या आईनं तिच्या कष्टानं कमवलेली आहे. तुझ्यासारखं नवऱ्याच्या काळ्या पैशावर उड्या मारून नाही. नवऱ्याच्या हाताला हात लावून नुसतं मम म्हणायची तुझी लायकी. अगं हिम्मत असेल तर नवऱ्याचा पैसा सोड आणि मैदानात उतर माझ्या आई समोर. पंक्तीतलं खरकट खायला बी मिळणार नाही तुला. आणि दागिन्यांचा रुबाब कोणाला धावतीस ग? तिला, जिनं सगळं दागिनं तुला भीक म्हणून दिलं आणि उरलेलं दागिनं तिच्या लेकीच्या पालन पोषणासाठी विकलं, त्या माझ्या आईला. माझ्या आईचा सगळ्यात मोठा दागिना आहे हे तिची माणुसकी आणि तिचा चांगुलपणा आहे. हे असलं दगडा मातीतनं काढलेला धातूचा तुकडा नाही. आणि उरला प्रश्न माझ्या आईचा संस्काराचा, तर समद्या गावाला माहितीये की या कृष्णाईचं काय संस्कार आहेत ते. पुण्य कमवायला पूजा घालणाऱ्या आणि 1100चा मास दावणाऱ्या तुझ्यासारख्या ढालगज बाईनं माझ्या आईच्या संस्काराची भाषा तर करूच नये. ए जीत, इकडे सांग तुझ्या आईला कॉलेजात तुझी काय ओळख आहे ते. गौरीताईचा भाऊ. आणि गौरीची ओळख कृष्णाईची लेक. तुला स्वतःच्या पोराला बी तुझी ओळख देता आली नाही, मग बघ तुझी लायकी काय ते. बघितलं का? बघितलं का कशी बोलते? देवाच्या दारात कसा तमाशा मांडला या पोरीनं. देवाच्या दारात तमाशा तुम्ही सुरू केला इंदुराणी. पूजा होती म्हणून आलो, चुकलं आमचं. हे तुमचे 1100, तुमच्या पापात आम्हाला सहभागी व्हायचं नाही. कृष्णाईच्या हातचा प्रसाद खाल्ला यातच आम्हाला सगळं मिळालं. आणि परत कधी कृष्णाईबद्दल अपशब्द वापरू नका. देव वर्ण बघतोय, जनाची नाही निदान मनाची तरी थोडी लाज धरा. आमच्यासाठी कृष्णाई 1 नंबर आहेत. जनार्दनची 1 नंबरची बायको म्हणून का? नाही, कारण ते व्यक्ती म्हणून 1 नंबर आहेत. जनार्दनाचा काही संबंध नाही यात. ऐकलंस? 1 नंबरची बनायला माझ्या आईला तिच्या नवऱ्याची बी गरज नाही. तिला तिचा चांगुलपणाच पुरेसा आहे. नवऱ्याच्या कुबड्यांची गरज तुझ्यासारखीला असेल, या कृष्णाईला नाही. ना अजून एक सांगून ठेवते, कृष्णाईच्या चांगुलपणाचा उपकार म्हणून अजून बी तू या गावात आहेस. नाहीतर इडा पिडा हाकलून द्यायला 1 मिनिट बी लागणार नाही गौरीला.
कृष्णाईच्या या लेकीला. तेव्हा तुझ्या लायकीतच राहायचं. चला आई. आई शारदा, तू आज कलासला गेली नसतीस तरी चाललं असतं, पण तिकडं गौरीची काय बोलली त्यामुळे इंदू अजून गाड्या करणार. पण मग गौरीची बोलली ती चुकीचं बोलली का? नाही, तिच्या आईसाठी लढली ती, पण आपले दिस खराब आहेत म्हणून घाबरल्यासारखं होतं बघ मला. मी बी आज दिवसभर लय फिरले आई, चौकशा केल्या, पण काय बी माहिती मिळाली नाही त्या हेल्मेटवाल्या चोराची. आता महादेवाच्या मनात काय असेल तेच होईल. सारी भिस्त त्याच्यावर. हॅलो. आज लय लायकी लायकी खेळली तुझी लेख, पण तुझी खरी लायकी तुला पंचायतीत कळ. इंदू, नाही 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 नाही, पाया पडतो रडतो असलं काय बी म्हणायची गरज नाही बघ. तू फक्त एकच ध्यानात ठेव, आजचा दिवस संपला, आता पंचायतीला उरलं फक्त 4 दिवस. दीदी एक नंबर चाल खेळीस बघ तू. उंटाची तिरकी चाल. हे दाजीचं वजीर आता कॉमातच. याला उंट इंदुराणी. आम्ही नसतो खेळत. काय मी नसतो खेळत? तुला ना इंदुराणी असे तिरक्या चाली खेळायची सवयच आहे आणि मग तोंडावर पडती. आता कालचीच गोष्ट, त्या गौरीच्या नादी लागायची काय गरज होती? खाजवून खरूच काढायची सवयच लागली तुम्हाला बहीण भावासनी. नाही ग बाई, मला काय म्हणायचंय, अंगावर आलं की शिंगावर घ्यायची सवय आहे की नाही त्या गौरीला? ठाव आहे ना आपल्याला. मग मला माझ्या इंदुराणीची चाल वाया गेलीच जास्त वाईट वाटायला ग. तिकडं बघा काय आहे ते. कुठं? तिथे कुठं काय? काहीच नाही तिकडं. आणि हे काय केलं? चेकमेट. आकाशला चेकमेट असं कुठं असते काय? जिंकायचं असेल तर असंच खेळायला लागतं. माणसाची दिशाभूल करायची, त्याचा फोकस हलवायचा. जरा शिका काय तर इंदुराणीकडनं. शिक्का म्हणे हे असं कुठं असते का? आम्हाला नाही खेळायचं. ओ दाजी, हार हारा लागला चालला होय तुम्ही. ओ